क्रिकेटचा किंग मानला जाणारा विराट कोहलीला रँक 1 बनण्यासाठी 118 मॅच लागल्या होत्या. जर तुम्ही क्रिकेटचे देव सचिन तेंडुलकर बद्दल बोलाल ना, तर त्यांना रँक 1 बनण्यासाठी 106 मॅच लागल्या होत्या. एखादा माणूस बॅक टू बॅक 3 मॅचमध्ये डबल सेंचुरी मारून देखील ना तो रँक 1 होऊ शकत नाही. एक पूर्ण रँकिंग सिस्टीम असते. पर्टिक्युलर रनसाठी पर्टिक्युलर नंबर मिळतात आणि त्या नंबरच्या बेसिसवरती माणूस रँक 1 बनतो. ज्या माणसाने क्रिकेटमध्ये हर डिग्री हर अँगल 2000 रन मारले आहे, म्हणजेच आपले AB डिव्हिलियर्स, त्यांना सुद्धा 100 मॅच लागल्या होत्या रँक 1 बनण्यासाठी. दबंग रिकी पॉन्टिंग पहिल्यांदा रँक 1 बनण्यासाठी 53 मॅच लागले होते. आणि केविन पीटरसन, ज्याला तेजाब मानलं जातं, त्या माणसाला रँक 1 बनण्यासाठी लागले होते फक्त 45 इनिंग्स. पण थांबा, पण आणखी एक माणूस होता. हा 7 नंबरची जर्सी घालून यायचा, लांब लांब केस होते आणि विकेट किपरिंग करायचा. आपले वन अँड ओनली MS धोनी. या माणसाने असा कहर केला होता. यांना टॉप 1 बनण्यासाठी लागले फक्त 28 इनिंग. आणि म्हणूनच म्हणतात ना, झाला फॉर अ रिझन.